नमस्कार. शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. राज्यावर दुहेरी हवामान संकट. मौता चक्रीवादळामुळे आजपासून विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. चक्रीवादळाचे अवशेष विदर्भातून प्रवास करणार. उत्तर महाराष्ट्रात देखील कोकण या भागात पावसाचा जोर कायम राहणार. तर या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राज्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला असून बंगालच्या उपसागरातील मौथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली या दुहेरी हवामान संकटामुळे महाराष्ट्रात पावसाची सावट अधिक गडद झाली आहे. मौथा चक्रीवादळ काल रात्री आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर आता त्याचे अवशेष तेलंगणा मार्गे विदर्भाच्या दिशेने प्रवास करत आहेत. याचा थेट परिणाम म्हणून आज मंगळवार 29 ऑक्टोबर दुपारपासून विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. दोन समुद्रातील दोन प्रणालींचा राज्यावर काय प्रभाव पडणार आहे ते पाहूया. सध्या महाराष्ट्राच्या हवामानावर दोन प्रमुख प्रणालींचा प्रभाव आहे. बंगालच्या उपसागरातून आलेले मौथा चक्रीवादळाचे अवशेष गडचिरोली, चंद्रपूर मार्गे नागपूर आणि नंतर मध्य प्रदेशच्या दिशेने सरकतील. या प्रणालीमुळे पूर्वेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर वाढला असून ते विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस देखील होणार देतील. दुसरीकडे अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली म्हणजे डिप्रेशन हे उत्तरेकडे सरकत असून तिच्या प्रभावामुळे कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रणालींचा एकत्रित परिणामामुळे राज्यात पुढील 24 ते 48 तासात पावसाचा जोर हा कायम राहणार आहे. तर आज मंगळवार 29 ऑक्टोबरचा जिल्ह्यानुसार सविस्तर अंदाज पाहूया. तर विदर्भ या विभागाचा फक्त मौथा चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव पूर्व विदर्भात जाणवेल. गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा आणि नांदेड या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर या भागात वादळी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. रात्री उशिरा ते बुधवारी पहाटेच्या दरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यात देखील पावसाचा जोर हा वाढणार आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या विभागाचा लक्षात घेता चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाड्यातील परभणी, जालना, हिंगोली, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसतील. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, त्याचबरोबर नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि नाशिक या जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाहायला गेलं तर अरबी समुद्रातील प्रणालीमुळे कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र एकसारखा नसून परंतु काही भागात मर्यादित राहील. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्याचबरोबर सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी असेल आणि केवळ स्थानिक ढग निर्मिती होऊन तुरळक ठिकाणी पाऊस हा होऊ शकतो. काही ठिकाणी हलक्या सरींचा देखील पडू शकतात. एकंदरीत 30 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण कायम राहील. त्यानंतर पावसाचा जोर हा हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल आणि 3-4 नोव्हेंबरनंतर राज्यात बहुतांश भागातून पाऊस पूर्णपणे उघडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी, विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांनी वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेती कामांचे योग्य नियोजन लावावे. तर आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.